जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी ज्या बाबीचा महत्वाचा असा आधार असतो ती म्हणजे उत्पादकता। पीक कापणीच्या आधारे आलेल्या उत्पादनाच्या आधारे जिल्ह्यातील पिकांची काढलेली उत्पादकता, तंत्रज्ञान आधारित उत्पादकता आणि पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे काढलेली उत्पादकता या दोन बाबीच्या आधारे या ठिकाणी पीक विमा दिला जातो। आणि याच्यामधील जी काही उत्पादकता आहे जी प्रत्यक्ष पीक कापणीच्या आधारे काढली जाते हीच तृतीय पूर्वानुमान 2025-26 ची नव्यानं जाहीर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीनची उत्पादकता काही वाढली आहे तर कापसाची उत्पादकता घटली आहे। आणि याच नवीन उत्पादकतेच्या आधारे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो का हेच आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती उत्पादकता आली आहे, पूर्वीची उत्पादकता काय होती, आता त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता खरीप राईस असेल, खरीप ज्वारी असेल, बाजरा, रागी, मका या पिकांची या ठिकाणी उत्पादकता देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता यापूर्वीची जे काही सेकंड पूर्वानुमान होतं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे। आता राईस मध्ये जर आपण पाहिलं तर ठाणे 1460 किलो प्रति हेक्टर हे जे काही उत्पादकता होती आता ही नवीन एस्टिमेट मध्ये आपण पाहू शकता 1486 किलो झालेली आहे। पालघरची 1623 झालेली आहे, जी पूर्वी 1648 होती। याच्यामध्ये काही बदल या ठिकाणी झालेले आहेत। आता याच्यामध्ये दुसरी महत्वाची अशी जी पिकं आहेत याच्यामध्ये आपण पाहू शकता तूर आहे। आता तुरीच्या पीक विम्या संदर्भात, कापसाच्या पीक विम्या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते। आता तुरीसाठी आपण जर पाहिलं तर नाशिक असेल, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्याचा आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूयात। नाशिकमध्ये 731 किलो, 731.31 किलो आणि धुळ्यामध्ये 953.91 किलो दाखवलेले, जी सेकंड पूर्वानुमान जे आलेलं होतं, दुसरं एस्टिमेट जे होतं त्याच्यामध्ये आपण पाहू शकता तूर या पिकाची नाशिकमध्ये 927 किलो आणि धुळ्यामध्ये 674 किलो होती। म्हणजे नाशिकमध्ये 927 किलो जी उत्पादकता दाखवण्यात आलेली होती ती आता 731 किलो दाखवण्यात आलेली, म्हणजे आणखीन याच्यामध्ये उत्पादकता घटलेली आहे। नंदुरबारमध्ये आपण पाहू शकता 426 किलो दाखवण्यात आलेली आहे, जी पूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणपणे 505 किलो होती, म्हणजे उत्पादकतेमध्ये या ठिकाणी घट दाखवण्यात आलेली आहे। अशाच प्रकारे आपण जर पाहिलं पुणे विभागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर असेल, सोलापूर विभागामध्ये सोलापूरमध्ये 588.39 किलो एवढी उत्पादकता सेकंड एस्टिमेट मध्ये दाखवण्यात आलेली होती, जी आता आपण थर्ड एस्टिमेट मध्ये या ठिकाणी पाहू शकता सोलापूरची उत्पादकता ही 592.60 किलो दाखवण्यात आलेली आहे। अशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर मूग, उडीद याच्यामध्ये देखील बरेच बदल झालेले आहेत। महत्वाचं असं पीक सोयाबीन, आता सोयाबीन मध्ये आपण पाहू शकता जवळजवळ सर्व जिल्ह्याची उत्पादकता या थर्ड एस्टिमेट मध्ये वाढलेली आहे। आता याच्यामध्ये वर्धा 343.76 किलो एवढी आलेली आहे, जी पूर्वी आपण जर पाहिलं तर सोयाबीनसाठी वर्धा या जिल्ह्याची 340.73 होती। अशाच प्रकारे आता समजा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेतलं बुलढाण्याची 1493 किलो, 1493.69 किलो होती, जी आता नवीन एस्टिमेट आलेले त्यानुसार 1415.18 किलो झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर 1005.5 किलो होती झालेली आहे, जी आता पूर्वी या ठिकाणी पाहू शकता 1002, म्हणजे जवळजवळ सेमच आहे। सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये या ठिकाणी बदल झालेले, कमी झालेली आहे। अहिल्यानगरमध्ये 715 किलो होती, जी आता या नवीन एस्टिमेट नुसार आपण पाहू शकता अहिल्यानगरमध्ये 726 किलो झालेली, म्हणजे थोडीफार याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आता याच्यामध्ये कापसाची देखील उत्पादकता आलेली आहे। आता कापसामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता नाशिक 273.79 किलो एवढी दाखवण्यात आलेली आहे, जी पूर्वी जास्त होती। आपण पाहू शकता कापसाची नाशिकमध्ये या ठिकाणी पाहू शकता 219 किलो एवढी उत्पादकता होती। धुळ्यामध्ये 221 किलो होती, जी आता धुळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर 296 किलो, म्हणजे कापसाची उत्पादकता नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे। याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये आपण पाहू शकता 310.19 किलो एवढी दाखवण्यात आलेली आहे, जी पूर्वीच्या एस्टिमेट नुसार 237 किलो होते, म्हणजे या अहिल्यानगरमध्ये वगैरे पण कापसाची उत्पादकता वाढलेली दाखवण्यात आलेली आहे। लातूरमध्ये आपण जर पाहिलं तर कापसाची उत्पादकता ही 502.49 किलो दाखवलेली आहे। कापसाची उत्पादकता 502.49 किलो ही दाखवण्यात आलेली आहे, जी आता 541.89 किलो आहे। धाराशिवची 315.53 किलो दाखवण्यात आलेली आहे, जी पूर्वी आपण जर पाहिलं तर 424.33 किलो होती। याच्यानंतर आपण नांदेडचं सुद्धा पाहू शकता 328 किलो उत्पादकता पहिली दाखवण्यात आलेली होती, जी आता 260 किलो दाखवण्यात आलेली आहे। परभणीची सुद्धा उत्पादकता घटलेली आहे, 204.44 किलो दाखवण्यात आलेली आहे, जी पूर्वी 301.64 किलो होती। अशा प्रकारे बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये, बुलढाण्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता 419.12 किलो एवढी होती, जी आता 420.
राऊंड फिगर मध्ये दाखवलेले आहे. म्हणजे काही जिल्ह्यामध्ये उत्पादकतेमध्ये काही बदल झालेला नाही, तर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. आणि अशा प्रकारे सर्वच पिकाची सर्वच जिल्ह्याची ही नवीन उत्पादकता जाहीर झालेली आहे. थर्ड एस्टिमेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर सेकंड एस्टिमेट असेल, द्वितीय पूर्वानुमान किंवा आता हे तृतीय पूर्वानुमान असेल, यानुसार बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळण्याच्या शक्यता आहेत. पीक विमा मिळू शकतो, तशा प्रकारची उत्पादकता ढासळली आहे. परंतु त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेले आहेत. आता ही उत्पादकता, तंत्रज्ञान आधारित उत्पादन आणि एकंदरीत केला जाणारा पाठपुरावा या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार का, हेच या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर धाराशिव असेल, लातूर असेल, बीड, सोलापूर किंवा अमरावती असेल, बुलढाणा असेल, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादकतेमध्ये बदल आलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती पीक विमा मिळावा किंवा मिळेल अशा या ठिकाणी शक्यता आहेत. आता याच्या संदर्भातील जे काही अपडेट येत राहतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही उत्पादकता पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही उत्पादकता डाउनलोड करू शकता. धन्यवाद.